गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी आली आहे अमरावतीला आणि मी इथे आली आहे कॅक्टस गार्डनमध्ये, जे आहे बांबू गार्डन आणि कॅक्टस गार्डन पण. तर प्रसिद्ध आहे बांबू गार्डननी, आणि हे आतमध्ये अजून परत थोड्या दूर गेल्यानंतर हे असं कॅक्टस गार्डन वगैरे येतात. तर हे बघा बांबू गार्डन, तर जे माझ्या हाताने डिलीट झालेलं आहे. तर मी बघेल, मला जर व्हिडिओ जर कुठे जर मिळेल तर मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर हे बघा, एवढं प्रचंड सुंदर आहे. जर कधी अमरावतीला आले तर खरंच हे बांबू गार्डनमध्ये तुम्ही नक्कीच जाल आणि खरंच खूप एन्जॉय करा. आणि खरंच खूप सुंदर आहे. फोटोशूटसाठी वगैरे ज्यांना कधी फोटो वगैरे शूट करायचे असेल तर तुम्ही तिथं करू शकता. तर हे बघा किती सुंदर सुंदर आहे. आणि खरंच बघा, एवढं सुंदर झाड आहे, प्रचंड मोठं झाड आहे आणि खरंच खूप सुंदर आहे बघायला, की रिअलमध्ये खरंच खूप भरपूर मोठं आहे पटांगण. आणि खरंच खूप सुंदर आहे, की मी याचं विश्लेषण शब्दामध्ये नाही करू शकत. आम्हाला तर फार आवडलं. आणि हे बघा, ही अशी छोटीशी अशी कुटिया आहे, जिथे अशी छान अशी वेल वगैरे आली आहे आणि सर्वजण असे विश्रांतीसाठी बसलेले आहे. जे सर्व दमलेले होते, काही थकलेले होते, तर आराम करत होते आणि सर्वजण असे थोडे रिलॅक्स झाले. सर्वांनी पाणी वगैरे पिलं आणि मी म्हटलं चला आता भरपूर टाईम झालेला आहे, तर आम्ही तर सर्वांना इथं बाय बाय केलं कॅक्टस गार्डनमध्ये. आणि म्हटलं चला आता आपण सर्व निघू, कारण की भरपूर टाईम झालेला होता. 4-4:30 वाजलेले होते, कारण की आम्हाला परत अजून याटोनी घरी जे सुहानीची जे रूम आहे तिथे आम्हाला जायचं होतं. तर आजच्या दिवस आमचा मुक्काम होता आणि आम्हाला अगल्या दिवशी जायचं होतं परत आम्हाला वर्धेला माझ्या नंदनकडे. तर हे बघा, हे आहे इकडे आम्ही परत जे निघालो आहोत, इकडे आहे बांबू गार्डन. तर येथे जेवढे झाडं आहे ना, हे पूर्ण बांबूचे झाडं आहे. आणि खरंच माझ्या हातातून म्हणजे माझ्याकडून तो व्हिडिओ खरंच डिलीट झाला, कसा झाला मलाच काही कळलं नाही. तर जर तो व्हिडिओ जर मिळेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि तो व्हिडिओ नक्की ब्लॉगमध्ये टाकेल. तर हे बघा, हे आणि खरंच एवढं सुंदर होतं ना. येथे सन पॉईंट पण आहे, पण आम्हाला काही पाहायला मिळाला नाही, कारण की आम्ही लवकर निघालो. सूर्य डुबताना वगैरे असं काहीतरी दाखवतात, असं काहीतरी होतं, ऐकायला आलं होतं. पण आम्ही तेवढ्यावर काही थांबू नाही शकलो. आणि हे बघा, खूप असे पिक्चर वगैरे सर्वांनी क्लिक केले आहोत गार्डनच्या बाहेर. आणि हे बघा, असे मोठे मोठे झाडं आहे बांबूचे. आणि खरंच एवढं सुंदर वाटते, एवढं शांतता वाटते, की म्हणजे त्यांची सावलीसुद्धा मस्त थंडी थंडी हवा वगैरे खरंच खूप सुंदर आहे. आणि आम्ही बाहेर निघाल्यानंतर सर्वांना लागली होती भूक. येथे खायसाठी काही असं काही बरंच काही नव्हतं वगैरे बाहेर, पण असे छान इथं मग आम्हाला बोरं मिळाले, जे आम्ही सर्वांनी खाल्ले आणि सर्वांनी खाऊन एन्जॉय केलं. पण माझे दात खूप आंबट झालेले होते खाऊन, पण मी खाल्ले. मी 2 वाट्या वगैरे बोरं खाल्ले, कारण की फार कमी असं खायला मिळतात. पहिले माझ्या घरी असे वगैरे बोरं व्हायचे, पण कोणी जर आणून वगैरे दिलं तर आम्ही त्यांना सुकवायचं वगैरे आणि उकडून मग असं मीठ टाकून खायचं. पण आता काही इथे मिळत नाही. तर म्हटलं चला आता आपल्याला बाहेर मिळाले आहे तर आपण नक्की खावे. तर दुसऱ्या दिवशी जायचं होतं आम्हाला पण गावाला, आणि त्यांना पण जायचं होतं त्यांच्या कॉलेजमध्ये. तर म्हटलं चला आज सर्वांना हग करून घ्यावे, कारण की खूप क्यूट क्यूट मुली होत्या ह्यावाल्या. आणि खरंच त्यांनी खरंच खूप मुली छान होत्या एवढ्या. पण त्यांचे जे रूममेट आहे, हे आहे आमची सुहानी, हे तुम्हाला माहीतच आहे. तर म्हटलं चला सर्वांची यांनी अशी छान भेट घेतली, सर्वांना एकमेकांना हक वगैरे केलं. आणि तिच्या मम्मीच्या पण डोळ्यामध्ये असं पाणी आलं होतं, कारण की आणि तिच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, कारण की दोघांना पण आता अलग अलग जायचं होतं. तिला जायचं होतं गावाला आणि सुहानीला जायचं होतं कॉलेजमध्ये. तर खरंच खूप असं खूप असं काही मी सांगू शकत नाही, असं व्यक्तच नाही करू शकत की तो मोमेंट कसा होता. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आमच्या. आणि अशा प्रकारे मुली चालल्या होत्या कॉलेजमध्ये. तर हे बघा, अशा छान मी अशी वरून आली आणि सर्वांना अशी बाय बाय करत होते. आणि खरंच खूप सुंदर मुली आहे ह्यावाल्या. असं वाटतच नव्हते की म्हणजे ह्या दुसऱ्या कोणत्या आहे. जसे आमच्या पुतणी आहे ना, तशा ह्यासुद्धा पण आम्हाला तशाच वाटत होत्या. हे तर खूप कार्टून आहे जे तुम्हाला असं दिसत आहे. आणि खूप छान आहे एवढ्या मुली पण. मी शब्द व्यक्तच नाही करू शकत, की अशा ह्या अनोळखी मुली वगैरे आहे, ह्या इकडून तिकडून दुसऱ्या गावावरून आलेल्या आहे. आणि हे असे यांचे फ्रेंड्स पण असे येऊन होते आणि सर्व मिळून कॉलेजमध्ये जातात. आणि हे बघा, इकडूनसुद्धा यांचं असं बाय बाय सुरू होतं. आणि यांना आम्ही खरंच असं बघतच राहिलो जातपर्यंत, कारण की आम्हाला पण मग नंतर गावाला जायचं होतं. गावाला हे बघा इथं असं सुरू आहे बाय बाय करणं. आणि खरंच खूप छान वाटत होतं आम्हाला. असं मिस खूप करत होतो आम्ही यांना घरी आल्यानंतर. तर अशा प्रकारे हे फायनली गेले. आणि मी खरंच यांनी जोपर्यंत मला दिसत होते मी तोपर्यंत यांचा व्हिडिओ अशी काढत होती, की असं वाटत होतं की यांच्या रूमवरच राहावं, आपल्या घरी जावंच नाही. पण काय करते की आपल्याला पण आपल्या गावाला जायचं होतं. त्यांनी करत होते आपलं काम. आलो मग वर्धेला रिटर्न, कारण की आम्हाला वर्धेवरून येऊन आम्हाला परत हिंगणघाटला जायचं होतं.
तर अमरावतीवरून आम्हाला पहिले वर्धेलाच यावं लागत होतं आणि असं संध्याकाळचा छान जेवण केलं होतं आमच्या बालिताईंनी. असा शिरा वगैरे खूप छान बनवला होता स्वयंपाक. माझी बालिताई खरंच म्हणजे भलेही त्यांचं घर छोटं असेल ना, जुन्या पद्धतीचं असेल, पण खरंच मनाची खूप छान आहे, खूप छान आहे. आणि खरंच खूप जेवढं घर लहान आहे पण तेवढं त्यांचं मन. त्यानंतर आम्ही 5 वाजता नाश्ता वगैरे करून असं निघालो आम्ही 7 वाजता लग्नासाठी. आणि इथे लग्नाला आलो तर बघतो की काय की कोणीच येऊन नव्हतं, फक्त आम्हीच. आणि बिलकुल 2-3 4-5 बाया वगैरे येऊन होत्या. लग्नाला भरपूर टाईम होता. तर मग आम्ही असं बसलो वगैरे थोड्या वेळ आणि मग काही वेळाने असा छान नवरदेव वगैरे आला आणि हे दक्षिण अशी छान लायटिंगचे असे छान व्हिडिओ वगैरे बनवले आणि खरंच खूप सुंदर होतं. रॉयल पॅलेस असं त्या भवनचं नाव होतं. तर इथे लॉनमध्ये होतं लग्न. आणि मग त्यानंतर टाईम आला आणि नवरदेव नवरीन आले आणि असं छान त्यांचे असे व्हिडिओ वगैरे सुरू होते. तर हा माझ्या मुलाने व्हिडिओ काढला होता म्हणून थोडा इकडे तिकडे हलला. आणि त्यानंतर मग अशी लग्नाची सुरुवात झाली आणि असं छान लग्न सुरू होतं. तर मी छान असे त्यांचे व्हिडिओ वगैरे बनवले आणि खरंच खूप छान होतं जोडपं. नवरी पण खूप सुंदर होती आणि नवरदेव पण खूप सुंदर होता. मग आमचं जेवण वगैरे झालं, मग आम्ही निघालो घरी जायला. तर माझे व्हिडिओ असेच तुम्हाला जर ब्लॉग वगैरे असे आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.